तुमच्या संपात आम्ही हतबल होऊन घरातच बसू असं समजू नका। मराठी माणसानं या दिवसाला तोंड द्यायची तयारी सुरू करायला हवी अगदी आत्तापासून। ज्या ज्या पक्ष संघटना स्वतःला मराठीचे कैवारी म्हणवतात ना, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपाच्या दिवशी लोकांच्या गरजेच्या रूटवर म्हणजे स्टेशन पासून एका ठराविक नगरापर्यंत इथून तिथे तिथून तिथे आपल्या गाड्या 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स मोफत उपलब्ध करून द्यायला हव्यात। मराठी माणूस जो एकटा गाडी चालवत ऑफिसला घरून निघतो ना, त्यांना त्या दिवशी आपल्या गाडीत दुसऱ्या मराठी माणसाला लिफ्ट द्यावी। मराठी माणसाचं या भैयांच्या संपामुळे कुठेच अडू नये याची खबरदारी घेतली ना, हे जे कोणी अडून बसलेत ते आता बोलतायत नाही आता मराठी उखडलो जो उखडणं आहे, त्यांचे उखडलेले चेहरे आपल्याला दुसऱ्या दिवशी पाहायला मिळतील, ते लक्षात घ्या। हे सुतासारखे सरळ होणारच। आज सरकारनं एक पाऊल पुढे टाकलंय, तर आता त्या पावलाला सक्षम करण्याचं काम प्रत्येक मराठी प्रेमी मराठी माणसानं करायचं आहे, ते त्याचं कर्तव्य आहे। मराठीचा ठेका हा काय फक्त मनसेनं, राज ठाकरेनं किंवा कुठल्याही सेनांनी घेतलेला नाहीये। तर मी मराठी आहे, तू मराठी आहे, तर तुझं आणि माझं, तुमचं आणि माझं, आपल्या दोघांचंही कर्तव्य आहे मराठीसाठी रस्त्यावर उतरायचं। तुम्ही मराठीला विरोध करण्यासाठी संप करा, आम्ही मराठी माणसं तो संप मोडून काढतो का नाही ते बघाच। महाराष्ट्रात मुंबईत राहायचंय, पोट भरायचंय, धंदे करायचे तिथे, तर मराठी आलीच पाहिजे। चांगल्या भाषेत सांगितलंय, समजलं तर ठीक, नाहीतर आमचे जगद्गुरू तुकोबाराय सांगून गेलेत, भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी।